मस्त आहे. मस्त आहे. स्वागत आहे तुमचं म्हणजे आमच्या बाबूच्या चॅनलवर. आता बाबू बाबू कोण? बाबू म्हणजे माझा मुलगा. जसं माझी सून राजवधू अख्खा दिवस बाबू 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 करत असते. त्याला बाबू समोसे खाणार, बाबू सँडविच खाणार, बाबू हे खाणार, भाऊ भाऊ अरे 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 सॉरी बाबू तू हे खाणार, असं म्हणजे भूभू. बाबूला बोलता बोलता भूभू आलं म्हणजे समजू नका माझा बाबू भूभू आहे म्हणून. भूभू बाहेर आहे म्हणजे कोण? बाबूची बायको भूभू ती बाहेर आहे. नका टॉप सिक्रेट. तर मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मजेत आहेत की नाही? मी पण मजेत आहे बाबा. मातोश्रीची ॲक्टिंग तुम्हाला लईच आवडते. कोणतरी कमेंट केली होती नमस्ते पण त्या स्टाईलमध्ये करा ज्या टाईपमध्ये अगोदर तुम्ही करत होता. आता हे केस कशी कट झाले मला माहीत नाही. मी जर कट केलेलेच नाही आहे, पण जाऊ दे. बाकीचं पुष्कळ प्रश्न आहेत, पुष्कळ उत्तर आहेत. पण जरा बापूच्या भूभूचा मेकअप लावून घेऊया. टचिंग करूया. टचिंग म्हणजे असं जरा मला गोरं आवडतं ना, कारण आम्ही गोरे आहोत ना. आम्हाला पुष्कळ पावडर आवडते. आम्ही पावडर थापतो सुद्धा पुष्कळ. तर जरा चॅनलवर गोरं दिसायला पाहिजे ना, टचअप करायचा. ओ माय गॉड. तर चला, मी गोरी झाली, माझी सून पण गोरी. तुम्ही जळता आमच्यावर. आम्ही गोरे आहोत ना, तुम्ही जळता. हो, असं माझं नाही हो, मातोश्री बोलतात. तर मैत्रिणीनं बघा, मी परवाशीच एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ना, तुम्ही सामान शिफ्ट करताना ते मूवर आणि पॅकर असतात त्यांना द्या. असे पुष्कळ फ्रॉड लोक आलेले आहेत. तुम्ही माझे म्हणतात, माझे वडील आहेत ना, जेव्हा शिफ्टिंग करत होते मुंबईमध्ये, तेव्हा काय झालं होतं, त्यांचं एक भाताची दाई असते, ती गोल्डन कलरची, पित्तळ नाही वेगळंच म्हणतात त्याला, ती ढापली होती. ते जे असे लोकल शिफ्टिंगवाले असतात ना, त्या लोकांनी. तेव्हापासून मी वडिलांना सांगितलं, तुम्ही ना ते पॅक करून येतात ना त्यांनाच द्या. मोबाईल ढापला होता त्या लोकांनी. आईच्या म्हणजे बॅगमधला मोबाईलसुद्धा ढापला होता. म्हणजे आईला कळलं नव्हतं की बॅग पॅक होऊन गेलेली आहे, ती हँड पर्स म्हणतात ना ती. तर ते बॅग पण ढापली होती त्या लोकांनी. त्या सॉरी बॅगमधला मोबाईल. तर मी तेव्हा लास्ट टाईमलाच म्हटलं होतं की बघा, आज थोड्या दिवसांनी दादाचा व्हिडिओ येईल. टी व्ही फुटली. तर नशीब टी व्ही फुटली नाही, पण पुष्कळ काही फुटलं. 18,000 देऊन दादाचा सोफा गेला, दादाची मांडणी गेली, दादाचं काय गेलं, सगळं काय गेलं. आणि बाबू काय रे बाबू, बाबू तू हे खाणार बाबू. लोक म्हणतात की बाजल बॅग उचलू नको, बाजल बॅग उचलू नको, 2 जीवाची हाय. अहो, तुमचा तो विगमॅन हाय ना, तो असं ती 2 जीवाची असती तर ताबडतोब पसारा काढला नसता. आणि तो पण भंगार. आता फटनागिरीमध्ये भंगारवाल्याचं दुकान ओपन झालेलं आहे. कितव्या माळ्यावर मला माहीत नाही, पण जर कोणाला भंगार घ्यायचं असेल तर फटनागिरीमध्ये जावा आणि तिथे बुकिंग करून या. तिथे फत्रा स्टे पण आहे आणि फटनागिरीमध्ये भंगारवाल्याचं दुकानसुद्धा आहे. कारण भंगारवाल्याने एकसुद्धा सामान सोडलेलं नाही. अरे नवी घरात जेव्हा घर ओपन केलं तर म्हटलं काय म्हणतात, सगळं भंगार होता त्या फ्लॅटमध्ये, तुटलेलं फुटलेलं. आणि बचत कर, जरा बचत कर. तुला बचत शिकायची आहे तर ती कोणती ही आहे तिच्याकडे शिक, ती कशी बचत करते. तुझं खाली एकच बचत, मी हे केलं आहे, मी ते केलं. ती ही आहे ना ऊस, त्याकडे जरा शिक.
तिचं पण काहीतरी वेगळंच कॅल्क्युलेशन आहे. माझ्या जे डोक्यावरून गेलं बाबा. एवढे पैसे येतात कुठून? महिन्याला 50,000 रुपये काय जातं, घराचं हे जातं म्हणे, मुलाच्या शाळेची फीस 5,000 म्हणे, ट्युशनची फीस 15,000 म्हणे. बापरे, त्याच्यापेक्षा इंग्लिश मिडियममध्ये टाकलं असतं बरं झालं असतं. पण जाऊ दे, त्या गोष्टीचा प्रश्न नको इकडे, घाण आहे ती. तर आपला ही भंगारवाल्याची स्टोरीज आहे, त्याच्यामध्ये ही घाण आली तर व्हिडिओला वास येईल, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आज मी एक व्हिडिओ पाहिला धाई काकाचा. धाई काका होता, देवाला मंदिरात फूल ठेवायला, ते पडलेली फुलं होती घेऊन येतात. हा विजमॅन म्हणतो, धाई काका कुठून चोरून आणली? हां, म्हणजे तूच चोरतो. तुम्ही कसे ढापतात रेसिपी हे तर आपल्याला माहिती आहे, पब्लिकला पण माहिती आहे, म्हणून तुम्ही काय विचार करतात की सगळे ढापतात. हां, आत्ता समजलं, तुम्ही ढापतात व्हिडिओ, याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती पण ढापतो. कसं आलं म्हणजे बघा वे, आम्ही गोरे आहोत, हम गोरे है तो क्या ही वा दिल वाले है, असं उलटं आहे ते गाणं, उलटं आहे. पण मी माझ्या हम गोरे है तो क्या हुआ दिल वाले है, हाय तेरे 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 चाहने वाले है, हम गोरे है तो क्या हुआ दिल वाले है. आमच्या अजिबात जळू नका, आम्ही गोरे आहोत. मी गोरी आहे, माझा मुलगा गोरा आहे, काय माझी सून 25 वर्षाची तर ती पण गोरी आहे. भो भो. अरे बापरे. आज सांगतो दादा की काही कोणाचं आणताना विचारून घ्या. मग ते रेसिपी ढापतात त्यांना विचारता का तुम्ही की तुझं आमचा आज सुद्धा ते रेसिपी ढापत आहे मी आणि ते मी टाकणार आहे, चालेल का म्हणून? असं जरा विचारायला पाहिजे ना. हे लोक एक दिवस देवाला दिवा नाही लावत, कुठेतरी दिसतो अमावस्या पौर्णिमेला दिसतो एक दिवा. त्या बिचाऱ्या त्या ढाई काकाने फूल आणलं, त्याला म्हणतो कुठून धापून आणले. अरे त्याला तर डोक्यात जातं देवाला फूल ठेवायला, नाही तर तुझ्या हातातून 1 रुपया निघेल का ते फुलं आणायला? तो बिचारा म्हणतो की आपल्या घरचा देव आहे, एक फूल ठेवा, पण तुझ्या हातातून 10 रुपये निघेल का रे दादा? नाही, तुझ्या हातातून 10 रुपये काय, एक पैसा नाही निघणार ते देवाला फूल ठेवायला. तो पण बिचारा आणतो खाली पडलेले. कशी झाली फजिती. मुंबईच्या चक्काचक्का जीवनातून सीधा गावामध्ये एंट्री, लाईट गॉन आणि भंगारची राश बेडरूममध्ये की घरामध्ये. आणि म्हणायचं मी 18,000 सेव्ह केले, तुम्ही पण असं करू शकता. सेव बिव सगळं निघालं आणि आता शेव भाजी खायची बात आई मालेली आहे म्हणजे इथे राहायचं नाही, इथे लाईट नाही, तिथे जायचं. आता तेच काय, तळ्यात तर असंच झालेलं आहे. मला तर बिचार मांजरेचं वाईट वाटतं बाबा. देव जाणे कसे राहतील हे लोक. छानपैकी मुंबईमध्ये तो होता, नाही बरोबर आहे, त्याला आणलं, चांगलं डिसिजन आहे. कारण त्याला उद्या काही झालं गेलं तर कोण बघणार? ती बिचारी कधी पिझ्झा पाठवायची, बिचारीची पिझ्झा पाठवायची. पण आता काय, रामू काका हाजीर हो, रामू काका भाजी हो, रामू काका आज कुठली भाजी बनवणार, रामू काका आज कुठली भाजी बनवणार, रामू काका शिरा हाजीर हो, रामू काका ये लाव, रामू काका फॉलो मी, रामू काका ही बॅग उचल, रामू काका ती बॅग उचल, रामू काका मातोश्रीला उचल. अरे बाबा नाही, मातोश्रीला उचलू नाही शकत रामू काका, एवढं काय शक्ती हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले भूल कर ही कोई भूल हो. असं काहीतरी गाणं आहे. पण रामू काका मातोश्रीला बी उचलू नका बाबा, प्रॉब्लेम होईल. बाकीचं काय नाही. इथं आवडलाच नाही की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि देवाला एक फूल तरी आणा. म्हणतात चोरून आणलं का?
हां तूच चोरतो रेसिपी आम्ही डाउनलोड करतो. आता चोरली तर लोक पटकन पकडतात कुठल्याही चॅनलवरून चोरली म्हणून. त्याच्यासाठी आता धापाई केले आहे. आता फालतूचे व्लॉग भूताचे व्लॉग बघा म्हणे फ्लॅटमध्ये खराट क्लीन करायचा आवाज यायचा म्हणे खाव खाव खाव. ते किरकिर आहे ना किरकिर इथे ते बोलेलं जे किरकिर येतं ना आपल्याला किरकिर ते ॲक्च्युली खरखर आहे. जर एखाद्या व्यक्ती कर 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 किरकिर 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 करत असतो ना तर तेव्हा असं वाटतं की कोणतरी खराटा फिरवते. तसं ह्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर असं मला किरकिर 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 होतं ना विचार नाही करू शकत नाही. बॅबू छान नाव आहे तसं बॅबू आणि त्या आईने काहीतरी वेगळंच वाटलं. टप्प्या बॅबू टप्पू बब बाबू टप्प्या बब बब बब. बाकीचे काय नाही. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा. बाय बाय. बाबू तू खाणार का बाबू तू हे खा बाबू. बाबू आईचे वांदे झाले आहे तिकडे. लोक आशीर्वाद देऊन थकून गेले. अष्टपुत्र हो. बाबू बोलतो अष्ट करायला कष्ट लागतात. हट हट चला बाय बाय. दादाने लाजायला पाहिजे तर मला लाज आली बाबा ऐकू बोलताना. अष्ट करायला कष्ट लागतात. आता नको कष्ट आता तूच बाबू झाले आणि तुलाच घाल म्हणत ते टाईपवर आणि काय ते कानाला बांधायचं आणि बाटली घालून दे ना करकर करकर किरकिर किरकिर बंद होऊन जाईल तुझी. इरिटेट झाली मी बाबा. मगाचपासून बोलते चला बाय बाय आता बाय बायच करते. बाय बाय.